लोणी काळभोर मतदारांचा कल मला प्रस्थापितांच्या विरोधात दिसून येतोय. जनतेचा प्रतिसाद 100% समाधानकारक आहे आणि लोणीतलाही प्रतिसाद इतका समाधानकारक आहे. आमच्या इथला शेवटचा माणूस पेटून उठलेला आहे. ही एक संधी आम्हाला देऊन बघा. हाच वडकी गावच्या प्रतिष्ठेपायी उभा राहिलेला आहे. निवडून जो तुम्ही विद्याताईच्या रूपाने जो उमेदवार दिला आहे त्याचं कपाट चिन्ह आहे. गेले 5 दिवस झाले तुम्ही प्रचार यंत्रणेने तुमची यंत्रणा चालू आहे. लोणी काळभोर असेल, कदम उपस्थित असेल, लोणी काळभोर असेल, वडकी असेल, तुम्ही प्रचार करत आहात. कुठपर्यंत तुम्ही पोहोचला आहात आणि जनतेचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? जनतेचा प्रतिसाद 100% समाधानकारक आहे. पहिला फॉर्म भरण्याच्या आधीच उमेदवाराचा आमचा एक राऊंड प्रत्येक मतदारापर्यंत पूर्ण झालेला होता. फॉर्म भरल्यानंतर आम्हाला निवडणुकीचं चिन्ह ज्या दिवशी मिळालं त्या दिवशी अधिकृत चिन्ह घेऊन आम्ही प्रचार सुरू केला. आज रोजी वडकी गावातील साधारण 9,138 मतदान आहे, ज्यामध्ये 8,400 मतदान आम्ही व्हेरीफाय केलेलं आहे. 8,400 मतदानामध्ये वडकी गावातून आमचं टार्गेट 6,800 मतदान घ्यायचं आहे आणि 6,800 मतदानामध्ये वडकी गावचा कपाट या चिन्हाचं विद्याताई दत्तात्रय गायकवाड यांना होणारं मतदान हे 6,000 याच्यावर एक तरी असेल याची खात्री आहे. आणि त्या पद्धतीने ग्राउंड लेवलला आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यांनी, महिलांनी गेल्या 10 दिवसापासून सक्रिय प्रचारात सहभाग घेऊन आज लोणी सारख्या भागात आम्ही ताकदीनं प्रचार केलेला आहे. आणि लोणीतलाही प्रतिसाद इतका समाधानकारक आहे की माझ्या माहितीनुसार लोणी काळभोर मतदारांचा कल मला प्रस्थापितांच्या विरोधात दिसून येतोय. कारण प्रस्थापितांनी आज त्या ठिकाणी प्रत्येक संस्थेवर काम केलेलं आहे. आज आम्ही पहिल्यांदा संधी मागत होतो, जेणेकरून ती संधी आम्हाला पक्षाच्या माध्यमातून असेल, मोठं गाव आहे या एका दुसऱ्या बेसवर असेल, आम्हाला डावलली गेली आणि ती संधी त्यांनी आम्हाला डावलल्यामुळं आमच्या इथला शेवटचा माणूस पेटून उठलेला आहे. म्हणजे पहिल्यापासून तर शेवटचा माणूस तळागाळातला पेटून उठलेला आहे आणि त्याचं तुम्हाला प्रत्यंतर 7 तारखेला ज्या दिवशी मतदान होईल आणि 9 तारखेला ज्या दिवशी रिझल्ट येईल, माझी हीच वाईट तुम्ही रिपीट करा. याच्यामध्ये तुम्हाला तीळ मात्रही फरक दिसणार नाही, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. तुम्ही बेरजेचं राजकारण करताय. जसं ओळखीतून 6,000 6,500 प्लस तुम्ही राहतात, तसं लोणी काळभोर मधून तुम्ही किती मताधिक्य घेऊ शकता? लोणी काळभोर मध्ये मी त्या ठिकाणी साधारण 1,500 मताचा आकडा पकडलेला आहे. जे आमचे प्रत्येकाचे नाती गोते असतील, हितसंबंध असतील, लोणी काळभोर या गावातील नेते मंडळी असतील, यांच्यासाठी आम्ही यशवंत सहकारी साखर कारखाना असेल, बाजार समिती असेल, तुम्हाला सांगतो पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, एवढंच काय लोणी विविध कार्यकारी सोसायटी असेल, याच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत फक्त योगदान देण्याचं काम केलेलं आहे. आज माझी लोणीकर मतदार बांधवांना नम्र विनंती आहे की चला 25 वर्षे लोणीकर म्हणून आम्ही तुमच्या सदैव सोबत राहिलेलो आहे. ही एक संधी आम्हाला देऊन बघा. 5 वर्षात तुम्हाला पश्चाताप काडीचाही होऊ शकणार नाही. आमचा उमेदवार 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध असेल अशी मी खात्री देतो. वडकी पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपला अपक्ष उमेदवार, तर आपलं भविष्यातील एक विजन काय असेल त्याबद्दल? मुळात वडकी पंचायत समितीचा जो अपक्ष उमेदवार उभा राहिलेला आहे, हाच वडकी गावच्या प्रतिष्ठेपायी उभा राहिलेला आहे. आणि वडकी गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ग्रामसभेच्या माध्यमातून तो उमेदवार त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामुळं विकासाचं व्हिजन नगरपालिकेच्या बाहेर राहून वडकी सारख्या गावामध्ये ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये साधारण एखाद्या पंचवार्षिकमध्ये जरी काउंटिंग केलं तरी साधारण आमचा विकासाचा निधी आणि आकडा म्हणलं तर 50 कोटीच्या पुढे जातो. आता MGPच्या माध्यमातून केंद्र शासनाची जलजीवन मिशनची आमची एक स्कीम चालू आहे, 35 कोटीची स्कीम चालू आहे. आज आपला केंद्र शासनाचा पालखी महामार्गाच्या माध्यमातून सासवड रोड डेव्हलप होतोय. वडकी गावातील प्रत्येक वाडी वस्तीवर रस्ते, वीज, ड्रेनेज लाईन ह्या सुविधा 80% पोहोचलेल्या आहेत आजही.